नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर सोशल मीडियावरती आपण सगळीकडे बघतोयच की पूरग्रस्तांची काय अवस्था आहे. अवकाळी पावसामुळे किंवा अचानक आलेल्या पावसामुळे, ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे आपण आता सोशल मीडियावरती सगळीकडेच बघतोय. तसंच आपल्या शेतातून बघा, पाठीमागच्या रीलमध्ये आपण कांदे वगैरे टाकले होते, कोथिंबीर होती ह्या साईडला. पलीकडची सगळी पिकं आता आपली पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत. परंतु हे सगळं नुकसान, ह्या नुकसानीपुढे जे काही पूरग्रस्तांचे आपण व्हिडिओ बघतोय त्यांचे नाही का, गायी म्हशी, पूर्णपणे शेती, पूर्णपणे संसार, पूर्णपणे लहान मुलं वगैरे सगळे पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले. म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न ह्या पावसामुळे आज वाहून जाताना दिसतंय. इतर वेळेस विचार केलास तर आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला मावक ठरवण्याचा देखील त्या शेतकऱ्याला अधिकार नसतो. म्हणजे आधी पण शेतकऱ्याला लुबाडलं जात होतं आणि आता अचानक आलेल्या पावसामुळे देखील म्हणजे निसर्गाने देखील आपल्या शेतकऱ्यांची साथ सोडली. तर मी फक्त सरकारला एक विनंती करते की माझा शेतकरी आज अख्ख्या जगाला पोचतो. म्हणजे शेतकरी आहे म्हणून आज प्रत्येक जण चार घास खातो, परंतु आज शेतकरी अडचणीत आहे. मग त्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, म्हणून सरकारने कुठेतरी काहीतरी निर्णय योग्यरित्याने घेतले पाहिजेत. एवढीच मी सरकारला विनंती करते.